महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेल्या या भूमीत आजच्या आयोजित सोहळ्यात मी आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते. स्वागतम सुस्वागतम शतस्वागतम. सर्वप्रथम पदवीदान समारंभ कार्यक्रमाला आपण सुरुवात करीत आहोत. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक मुकुंदजी भारसाकळे सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला, विदर्भ विकास महिला व बालकल्याण शिक्षण संस्था अकोला संस्थापक अध्यक्ष यांना मी विनंती करेल की त्यांनी विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय डॉक्टर नितीन कोळी सर, संचालक परीक्षा मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनाही मी विनंती करेल की त्यांनीही विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय डॉक्टर संतोष बनसोड सर, अधिसभा सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनाही मी विनंती करेल की विचारमंचावर त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर CR पाटील सर, विद्वत परिषद सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनाही मी विनंती करेल की त्यांनी विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. सन्माननीय वर्षा सुखदेवे मॅडम यांनाही मी विनंती करेल की त्यांनी विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. ॲकॅडमिक काउन्सिल मेंबर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. यानंतर विचारमंचावर विराजित सर्व प्रमुख अतिथींना मी विनंती करेल की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन आपल्या आदर्शांचं पुष्पधूपदीपाने पूजन करून करावं. सन्माननीय डॉक्टर नितीन कोळी सर, संचालक परीक्षा मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संपूर्ण विचारमंचाला मी विनंती करेल की सरांचं शाल आणि पुस्तक देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी सरांचं आपण स्वागत करूया. यानंतर डॉक्टर संतोष बनसोड सर, अधिसभा सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्याही स्वागतासाठी मी संपूर्ण विचारमंचाला विनंती करेल की शाल आणि पुस्तक देऊन सरांचं स्वागत करावं. तसेच डॉक्टर CR पाटील सर, विद्वत परिषद सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, पुनश्च मी एकदा संपूर्ण विचारमंचाला विनंती करेल की सरांचं शाल आणि पुस्तक देऊन स्वागत करावं. तसेच सन्माननीय वर्षा सुखदेवे मॅडम, ॲकॅडमिक काउन्सिल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, मी संपूर्ण विचारमंचाला पुन्हा एकदा विनंती करेल मॅडमचं शाल आणि पुस्तक देऊन स्वागत करावं. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सन्माननीय अशोक इंगळे सर यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करते आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक सन्माननीय श्रावण खंडारे सर यांना. धन्यवाद सर. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष सन्माननीय रमेशजी तायडे सर यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करेल सन्माननीय घोडेस्वार सर यांना. धन्यवाद सर.
यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर हमेश बाबू नानवाला सर यांच्या स्वागतासाठी मी आपल्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सन्माननीय प्राध्यापिका डॉक्टर जया वजिरे मॅडम यांना आमंत्रित करेल. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी आमंत्रित करते आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय एच.बी. नानवाला सर. Good evening to all. First of all, I pay my homage to Dr. Babasaheb Ambedkar, Sant Gadge Baba, my parents, respect to all my teachers, dignitaries on the dais, chairman of the trust, respected Barsagre sir, secretary of the trust, respected Ashok Ingle sir, treasurer of the trust, respected Ramesh Taide sir, chief guest of the today's program, respected Nitin Kohli sir, respected Santosh Bansod sir, respected C.R. Patil sir, respected Madam, Comparer Komal Atole Madam, faculty of the Dr. Babasaheb Ambedkar College of Journalism and Social Work, students, and I can say alumni of this college. Now you are alumni of this college, all the pass-out graduates, post-graduates from our college. It is a proud moment for any principal. Distribution of degree is a proud moment for any principal. I am happy that we are conducting this program in our college in the presence of the controller of university, Dr. Nitin Kohli sir. So we are feeling same feeling. We are receiving our students are receiving their graduation in the university itself, because you have given your valuable time to us to come here to spare time with us. We are thankful to you, sir. In the morning session, we had a session career counseling and guidance by the Amaravati University Student Development Cell. And this is most important for the graduates who are pass out from any institution. Of course, most of the students are, because of you are complete your social work and journalism work, most of you are employed somewhere else or earning. But if you want to secure the respectable position for your, as per your qualification, so you require to acquire the skills. So today's morning session was how to become an eligible person for getting, fulfilling your dreams according to knowledge you have. So in our college for journalism and social work, in the morning session our students are conducted interview of respected Raju Borkar sir. He has appreciated our students and our faculty that the efforts they are taking. So he said your students are conduct the interview very nicely, put the questions as per the topic, relevant questions. I am happy, sir. I am also very happy that because he has given positive remark for our students' efforts. Okay, and most of you are working in this field of journalism. Some are working in social work. So my earnest request is that, so nowadays for journalism, the scenario is changing very rapidly. In olden days, journalism means just you have write, print it, and distribute it. Now it is not that criteria. If you print the media or paper also, nobody is ready to read that thing. So you have to acquire the new skills. And 100 years back, only mouth published paper was there. Then print media came. After print media, now electronic media came. After electronic media, also now it is social media came. So this is in a competitive era for any journalist. So we have who are working in the real field. Mr. Rizwan Khan sir is there, Farpad sir is there. Some of our students are editors of their own paper. So you can understand, to survive what we have to do. One thing is that we should learn the new techniques, new methods of sending your information to the online media, and there are many techniques how to optimize your
प्रीवियसली सर्च इंजन ऑप्टिमाइजेशन वाज द ओनली थिंग। अगर वेबसाइट में देना है तो अभी वेबसाइट का कोई रोल नहीं, पहले कोई भी है ना वेबसाइट में डालो, वेबसाइट को आप सर्च इंजन ऑप्टिमाइजेशन करो, ऑटोमेटिकली आपका वेबसाइट साइट होता था। अभी नोबडी इज सीइंग वेबसाइट्स नाउ, ऑल आर ऑन सोशल मीडिया, ट्विटर, फेसबुक भी एब्सोल्यूट हो गया अभी। नया नया प्लेटफॉर्म्स आ रहे हैं, नया नया टेक्निक्स आ रहे हैं, तो उसमें अपना कंटेंट को कैसा ऑप्टिमाइज करना है, दैट इज़ द नीड ऑफ द डे फॉर जर्नलिस्ट पर्टिकुलरली। अपना कंटेंट को ऑप्टिमाइज करने के लिए क्या करना चाहिए, ये करना चाहिए। सो इफ़ रिक्वायर्ड अपना कॉलेज एक वर्कशॉप कंडक्ट करेगा इसके बारे में, अपना कंटेंट को पॉपुलराइज करने के लिए, हिट्स ज़्यादा आने के लिए क्या करना चाहिए। वो हिसाब से अपना जो गेस्ट भी है ना, कंप्यूटर का इंजीनियर है, वो अपने को गाइड करेंगे कैसा करना चाहिए क्या है। और इन एडिशन टू दैट अपना प्लेटफॉर्म, वी आर वेरी मच फॉर्चुनेट सर, जो यूनिवर्सिटी में जिसका भी जो प्रॉब्लम है सॉल्व करने के लिए सबसे पहले आगे रहने वाला संतोष बंसोड़ सर है। संतोष बंसोड़ सर ने अपने को टाइम दिया, सो उनको भी मैं धन्यवाद। संतोष बंसोड़ सर ने आपल्या महाविद्यालयामध्ये MSW और डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स और शिवाजी महाराज थॉट्स एंड मैनेजमेंट के बारे में पर्सपेक्टिव प्लान में आने के लिए उनका प्रयत्न पूरा 200 गुना केलेला है। मगर एकेडमिक काउंसिल में कुछ ये होने से लास्ट ईयर हुआ नहीं, इस साल हो जाएगा ऐसा उम्मीद कर, सर का प्रयत्न इस बार सक्सेस होगा ऐसा मैं उम्मीद करता हूँ। आणि जो CR पाटिल सर है, CR पाटिल सर से संबंध जैसा मैंने कोहली सर का बताया, जैसा कोहली सर का माझा संबंध 25-30 वर्षाचा आहे, तसेच CR पाटिल सरचा माझा संबंध 25-30 वर्षाचा आहे। आणि मला युनिव्हर्सिटीमध्ये जे काम असेल हे दोघंच लोक माझं काम करायचं आहे। जस्ट CR पाटील सर सांगायचं, नाही तर कोहली सराला सांगायचं। कोहली सर जेव्हा आता त्यांचा, मी सरांना सांगितलेला बरं सगळ्या सरांना, त्यांचा कम्प्युटर हेड होता तरी VC कडून काम करून आणायचं ते होतात, म्हणून संबंध टिकवणं कसं आहे त्यांना माहीत आहे। ते सरांना तसंच आजच्या कार्यक्रमाला अजून एक गोष्ट सांगायचं आहे, आपला अध्यक्ष आणि सेक्रेटरी सकाळी 9 वाजेपर्यंत आपल्या महाविद्यालयामध्ये आहे। मी सरांना रिक्वेस्ट केला, सर डिग्री डिस्ट्रीब्युशन आहे, आपला पासआउट विद्यार्थी येत आहे आणि पुणे पण विद्यापीठाकडून येत आहे, त्यांच्यासाठी आपल्याला मग सरांनी आपला 4 वाजेपासून आणि सकाळी 9 वाजेपर्यंत तर 6 वाजले, 6 वाजेपर्यंत आपला महाविद्यालय थांबले, आपला सर्वांसाठी टाईम दिला। मी सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या 2 शब्द संपवतो। धन्यवाद, थँक्यू वन्स अगेन, हॅपी लाईफ फॉर ऑल द ग्रॅज्युएट्स, थँक्यू। यानंतर सन्माननीय योगेश फडफड सर यांना मी आमंत्रित करते विचार मंचावर। आपण पदवी प्रदान समारंभाकडे आता वळूया। अधिक वेळ न घेता तुमची उत्सुकता मी कमी करण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी आजच्या या पदवी वितरण समारोहाला उपस्थित झालेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। आपल्यासाठी एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसागळे सर हे सुद्धा आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत। सर्वत्र मी विचार मंचाला विनंती करतो की आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि आपले मार्गदर्शक यांना पदवी प्रदान करावी। आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसागळे सर। सर्वांना मी विनंती करेल की सर्वांनी कृपया उभं राहावं आणि सरांसाठी जोरदार टाळ्यांनी एकदा सरांचं स्वागत करावं। आपल्या महाविद्यालयामध्ये म्हणजे 25 ते 65 वर्षे वयोगटातील विद्यार्थी आहेत। या अशा 65 वर्ष वयोगटातील एक जे विद्यार्थी आहेत आणि माझे आवडते विद्यार्थी आणि आदर्श विद्यार्थी असे राहुल महादेव घोडेस्वार सर जे संस्थेचे सभासदसुद्धा आहेत। सरांना मी विनंती करतो की त्यांनी विचार मंचासमोर यावं आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांना पदवी प्रदान करावी। राहुल घोडेस्वार सर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कृष्ट प्रतिष्ठानचे क्षेत्रीय अधिकारी माननीय महेश ताडे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सर सुद्धा आपले विद्यार्थी आहेत। विचारमंचाला मी विनंती करतो की महेश ताडे सरांना त्यांनी पदवी प्रदान करावी। यानंतर प्रज्ञा सुनील गावंडे।
अजिंक्य भारतचे डिजिटल न्यूज एडिटर आणि आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रवीण भिकाजी वानखडे याला सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी समोर यावं. प्रवीण भिकाजी वानखडे हे अजिंक्य भारतला न्यूज एडिटर म्हणून कार्यरत आहेत डिजिटलला. प्रवीण हा आमच्या महाविद्यालयाचा आदर्श विद्यार्थी होता आणि आमच्या सगळ्यांचा लाडका सुद्धा होता. यानंतर माणिक गुणाची वाहुरवाग यांना मी विनंती करतो की त्यांनी विचारमंचा समोर यावं. यानंतर भूषण बाळू इंगडे यांनी सुद्धा मी विनंती करतो यांनी समोर यावं. प्रवीण शिरसाट हां सॉरी सविता विष्णू शिरसाट यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचासमोर यावं. सविता. विक्की हर्षवर्धन गवई उन्हाळी 2025 मध्ये त्यांनी प्रथम श्रेणीत पदवी प्राप्त केली आहे. विक्की गवई. विक्की गवई हे उद्योजक आहेत. यानंतर साहेबराव पांडुरंग तायडे. मंदा शालिग्राम भालेराव. नंतर युवराज संतोष माळवे. शिल्पा वसंता मेटांगे समाजकार्य विभाग. आपल्या महाविद्यालयामध्ये BA JMC MA JMC आणि BSW शिक्षणक्रम आहे. तर BSWच्या विद्यार्थिनी शिल्पा वसंता मेटांगे यांनी समाजकार्यामध्ये पदवी प्राप्त केली आहे. यानंतर गौरी पवार. गौरी पवार ही समाजकार्य शाखेची विद्यार्थिनी आहे BSW. नंतर संदेश थोरात यांनी पत्रकारिता व जनसंवादमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. संदेश थोरात पत्रकारिता व समाजकार्य महाविद्यालय. रोहित पांडुरंग हिवरकर पत्रकारिता व जनसंवाद अभ्यासक्रम. आणि अकोला जिल्ह्याचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख आणि आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी अविनाश विश्वनाथ मोरे यांनी पत्रकारिता व जनसंवाद या अभ्यासक्रमामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. समाजकार्य करीत असताना जनसंवाद आपल्या कामात यावा या उद्देशाने सरांनी केला आहे. नंतर शीतल तायडे. यानंतर अनुराधा शेषचंद्र वानखडे पत्रकारिता व समाजकार्य महाविद्यालय समाजकार्य विभाग. किरण मानकर समाजकार्य विभाग यांनी समाजकार्यामध्ये BSW केलेलं आहे. वरिष्ठ आहेत आणि आपल्या महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापक सुद्धा आहेत. उर्मिला हागे मॅडम. प्राध्यापिका उर्मिला हागे मॅडम. पुरे पत्रकारिता व जनसंवाद विभाग. वैदेही सागर मैद पत्रकारिता व जनसंवाद विभाग MA JMC. पत्रकारिता व वैदेही सागर मैद पत्रकारिता व जनसंवाद सोबतच समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पदवी वितरण झालेली आहे. सर्व मान्यवर विचारमंचावरील मान्यवरांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी विचारमंचासमोर यावं. आपल्याला ग्रुप फोटो घ्यायचा आहे. आता आपण मनोगताकडे वळणार आहोत. सर्वप्रथम सन्माननीय सुखदेवे मॅडम, अकॅडमिक काउन्सिल मेंबर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांना मी विनंती करेल की त्यांनी आम्हास मार्गदर्शन करावे. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क अकोला या कॉलेजमध्ये आज दीक्षांत समारंभ डिग्री डिस्ट्रीब्युशन कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे. या प्रसंगी आजच्या दिवशी मी आपले विद्यापीठ ज्या नावाने चालते संत गाडगेबाबा यांना मी नतमस्तक होते. तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, सावित्रीबाई फुले
हे सगळे परिवर्तनवादी जे महामानव होऊन गेलेत त्या सगळ्यांना मी नतमस्तक होते. आणि आजच्या या प्रसंगी मी हा आज 3रा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या वतीने जे सांगितल्याप्रमाणे 3रा हा दीक्षांत समारंभ मी आज म्हणजे अटेंड करत आहे. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी आपल्या या कॉलेजमधनं डिग्री प्राप्त केली, त्या डिग्री प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त इतकंच सांगू इच्छिते की आपल्याजवळ आता डिग्री आलेली आहे, म्हणजे आम्हाला एक सॉलिड प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. ते सॉलिड प्लॅटफॉर्म मिळालं असताना त्याचा उपयोग आम्ही कशा पद्धतीने समाजासाठी करू शकू, आमच्या देशासाठी करू शकू, याचा तुम्ही विचार केला पाहिजे. कारण आता हे जर्नालिझम म्हटलं म्हणजे जर्नालिझम हा भाग जो आहे हा खूप वेगळ्या पद्धतीने मांडला जात आहे सोशल मीडियावर. जसं आता सरांनी सांगितलं, प्रिंट मीडिया होतं, ऑनलाईन मीडिया झालं, आणि आता परत डिजिटलायझेशन आणि AI येत आहे. AIच्या माध्यमातून तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे तुमचं हे, आता मी जेव्हा इथे आले तेव्हा सरांचं भाषण सुरू होतं, परपट सरांचं, आणि ते तुम्हाला काही सांगत होते. त्याच्यावरून मला असं कळलं की आमची जबाबदारी काय आहे ह्या समाजाप्रती. आम्ही जर्नालिझमचे विद्यार्थी आहोत आणि जर्नालिझमचे विद्यार्थी असताना जे खरं आहे, तुम्ही जे खरं आहे ते मांडू शकाल का, ही ताकद तुमच्यात निर्माण करणं आवश्यक आहे. ही ताकद जोपर्यंत तुमच्यात येत नाही, कारण सोशल मीडिया तुम्हाला काय सांगतो आणि त्याची जे ट्रूथ काय आहे आता खूप डिफरंट झालेलं आहे. तर ते डिफरंट ट्रूथ आम्ही कशा कशा पद्धतीने मांडू शकतो हा विचार आपण केला पाहिजे. आता AIच्या जमान्यामध्ये AIचं जे हे सुरू आहे आता, म्हणजे काय म्हणतात, वादळ सुरू आहे, त्या वादळामध्ये प्रिंट मीडिया किंवा आपण जे सोशल मीडिया म्हणतो त्याचा खूप मोठा सहभाग राहणार आहे. त्या सहभागात आम्हाला प्रेझेंट करताना, बिईंग अ जर्नलिझम स्टुडंट, हाऊ वी आर यूजिंग द रिस्पॉन्सिबल AI. Because we are using AI, and with that AI whatever we want on the finger of the tips we are getting the information, and what information we are producing for our society, that you will have to think ना. म्हणजे जे आम्ही काही प्रोड्यूस करणार आहोत, जे काही आम्ही समाजाला देणार आहोत, ते आमच्याकडून रिस्पॉन्सिबल AI आम्ही यूज करू शकणार आहोत का, याचा विचार तुम्ही पुढच्या ह्याच्यात करायला पाहिजे. आणि हा विचार केल्यानंतर आम्ही खूप स्ट्रॉंगली तुम्ही स्वतः उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण जर्नालिझमच्या विद्यार्थ्यांवर खूप मोठी जबाबदारी आहे, आणि ती जबाबदारी आपल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर्नालिझम याच्यातून जातो आहे. तर हे नावच एक खूप सॉलिड नाव आहे. भारत देशाला भारताची राज्यघटना देणारं एक व्यक्तिमत्व, महामानव आपल्याला बघायला मिळतं, आणि त्या महामानवाचे कर्तृत्व आपण कितीही गायले तरी कमीच आहे. आणि ती जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे की आम्ही स्वतःला कसे काय आम्ही समाजामध्ये प्रस्तुत करू शकणार आहोत, आणि त्यासोबतच आमचं करिअर कसं घडवू शकणार आहोत हा विचार तुम्ही सर्वांनी आजच्या दिवशी केला पाहिजे. आणि आपण हा जो डिग्री मिळाला, दिस इज अ सक्सेस ऑफ युअर स्टडी, युअर एफर्ट्स. तुमची एफर्ट्स आहेत, तुमचं सक्सेस आहे, म्हणून यू गॉट दॅट डिग्री, राईट. अँड इफ you have that potential to produce yourself with तुम्हाला स्वतःला प्रोड्यूस करू शकते. नाउ दिस एज इज मीन्स द स्टुडंट इज लाईक अ प्रॉडक्ट. हाऊ यू आर सेलिंग युअर सेल्फ इन द मार्केट, दॅट डिपेंड्स ऑन यू. देर आर द डिफरंट फॅसेट्स टू सेल यू इन द मार्केट. इट मीन्स की आम्हाला वेगवेगळ्या याच्यातनं आम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. आता ह्या सोशल मीडियामध्ये खूप डिफरंट तुम्हाला विंडोज ज्या आहेत ओपन झालेल्या आहेत, त्या विंडोजमधनं तुम्ही कसं काय स्वतःला प्रेझेंट करता ती जबाबदारी तुमच्यावर आहे. बिईंग अ जर्नलिझम स्टुडंट, ती तुमची एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी आहे की मी मला स्वतःला कसं मांडणार आहे. तुमचे एफर्ट्स, आता तुम्ही डिग्री मिळवली याचाच अर्थ की तुम्ही एफर्ट्स टाकलेले आहेत, आणि एफर्ट्स टाकलेले आहेत तर पुढे तुम्हाला तुमचं करिअर कोणत्या पद्धतीने घडवायचं आहे, दॅट डिपेंड्स ऑन यू. यू हॅव दॅट पोटेन्शियल टू फ्लाय युअर सेल्फ. डेफिनेटली आय हॅव दॅट फेथ की यू विल फ्लाय लाईक एनिथिंग, बिकॉज स्काय इज अ लिमिट.
तुम्हाला माहिती आहे की एक टीचर तुम्हाला इतकं सांगू शकतो की बाबा स्विमिंग जर करायचं आहे तर स्विमिंग कसं करायचं तुम्हाला सांगू शकतो. जर आपल्याला विमानाने उडायचं आहे तर विमानात आपण बसून कसं जाऊ शकतो तो एक टीचर सांगू शकतो. पण तुम्हाला या रस्त्यावर कसं चालावं हे फक्त तुम्हाला स्वतःलाच ठरवावं लागेल. कारण रस्त्यावर चालण्यासाठी टीचर लागत नाही, आम्ही आमचे स्वतः चालत असतो. आणि आम्ही चालत असताना कोणत्या दिशेने आम्हाला चालायचं आहे, कुठल्या दिशेने आमचे पंख आम्हाला उडवायचे आहेत किंवा आम्ही उडणार आहोत, ती दिशा तुम्ही जोपर्यंत स्वतः ठरवत नाही तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळू शकणार नाही. ती दिशा तुम्ही स्वतः म्हणजे आम्हाला दीपस्तंभ आहे, आमच्यासमोर महामानव आहेत, इतकी मोठी मंडळी, हे सगळी मंडळी जी बसली आहे ती माझी मार्गदर्शक आहे. यांच्याकडून आपण काही गुण घेऊन आपण काही जे आहे ते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित आहेत. आणि त्या उपस्थितीने हे दर्शवत आहे की तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी करण्यामध्ये आता अग्रेसर होणार आहात. तर आजच्या या प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करा. एक वर्ड्सवर्थचं सेंटेन्स आहे, वर्ड्सवर्थनी सांगितलेलं आहे, वूड्स आर लवली डार्क अँड डीप, वूड्स आर लवली डार्क अँड डीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. काय म्हणणं आहे, आम्ही रस्त्याने चालत असताना आम्हाला तर आमची दिशा ठरवायची आहे, परंतु आमची दिशा ठरवत असताना खूप सारे खास खडगे येणार आहेत. पण तरी आम्हाला जोपर्यंत आम्ही झोपत नाही तोपर्यंत आम्हाला आमचे डेस्टिनेशन आहे ते आम्हाला तय करावं लागणार आहे. तर माझ्या आजच्या प्रसंगी तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ज्या महाविद्यालयामध्ये काम करत आहात, तुम्ही ज्या महाविद्यालयातून शिक्षण घेतात, खूप मोठं नाव आहे. त्या प्रयत्नांना बारसाळकडे सर, तायडे सर, इंगळे सर आणि माझे मार्गदर्शक, सगळे हे मार्गदर्शक आहेत, आदरणीय डॉक्टर कोळी सर, नंतर डॉक्टर बनसोड सर, पाटील सर, इंगळे सर, हे सर्व, तायडे सर, हे सगळे मार्गदर्शक आहेत. यांनी आपल्या लाईफमध्ये खूप सारे एफर्ट्स घेतलेले आहेत म्हणून आज इथं आहेत. तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं आहे तर तुम्हाला नक्की पॉझिटिव्ह एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत आणि ते तुम्ही घेणार अशी मी आशा व्यक्त करते. तुम्हाला पुढच्या तुमच्या करिअरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते. जय भीम, जय भारत. खूप खूप धन्यवाद मॅडम. मॅडमनी आपल्या मार्गदर्शनातून जे ठरवलं ते करू शकतात विद्यार्थी असं आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. यानंतर सन्माननीय डॉक्टर संतोष बनसोड सर, अधिसभा सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांना मी विनंती करेल की त्यांनी आम्हास मार्गदर्शन करावं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीद्वारा संलग्नित विदर्भ विकास महिला व बालकल्याण शिक्षण संस्था अकोला द्वारा संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क अकोला येथील हा पदवीदान समारंभ. या पदवीदान समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, या महाराष्ट्रातील चळवळीचं एक आदर्श नेतृत्व प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सर, या पदवीदान समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून नव्हे तर पदवीदान करण्याकरिता या ठिकाणी लाभलेले प्रमुख अतिथी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर नितीन कोळी सर, तुमच्या गुणपत्रिकेवर ज्यांची सही असते, गुणपत्रिकेवर ती सही ज्यांची असते त्यांच्या हस्ते तुमचा पदवीदान समारंभ या ठिकाणी पदवी वितरण सोहळा संपन्न झालेला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पदवीदान समारंभ 23 फेब्रुवारीला संपन्न झाला. त्या ठिकाणी सुद्धा पदव्या ह्या संबंधित खिडकीवर दिल्या जातात, विंडोवर दिल्या जातात. फक्त जे काही सुवर्णपदक आहेत त्या विद्यार्थ्यांचे सुवर्णपदक पदवीदान समारंभाच्या स्टेजवरून, विचारमंचावरून त्या सुवर्णपदकाचं वितरण होते. मात्र तुम्ही अतिशय, आपण भाग्य नशीब मानत नाही, मात्र खूप चांगला योगायोग आहे की तुमच्या गुणपत्रिकेवर ज्यांची सही आहे, बी ए असेल, BSW असेल, जर्नलिझम असेल, BCom असेल, BSc असेल, इंजिनिअरिंग असेल, सर्व
शाखेच्या गुणपत्रिकेवर ज्यांची सही असते त्यांच्या हस्ते तुमचं पदवीचं दान होत आहे. अतिशय आनंदाची बाब आहे, दुर्मिळ बाब आहे. या पदवीदान समारंभाकरिता प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले, ज्यांनी तुमच्या अभ्यासक्रमाचं फ्रेमवर्क तयार केलं, त्याला मान्यता दिली, ज्याला विद्वत परिषद म्हणतात, त्या विद्वत परिषदेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर CR पाटील सर, डॉक्टर वर्षा, आमच्या भगिनी डॉक्टर वर्षा सुखदेवे मॅडम, या संस्थेचे कोषाध्यक्ष, ज्यांनी आपलं राहतं घर 40 लाख रुपयाला विकलं, किरायाच्या घरात राहतात आणि ती देणगी संस्थेला दान दिली, असे ज्यांचं शब्दांना आपल्याला व्यक्त करता येणार नाही असे कोषाध्यक्ष तायडे साहेब, संस्थेचे सचिव इंगळे सर, सर्व उपस्थित प्राध्यापक बंधू, आम्ही ज्यांच्यासोबत आलो, ज्यांनी आम्हाला इथं आणलं, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्याशाखेचे सन्माननीय सदस्य, त्याचबरोबर ह्युमॅनिटीज शाखेचे फक्त डीन नाहीत, पद नाही, मात्र संपूर्ण मानव विज्ञान विद्याशाखेची जबाबदारी शिरावर घेऊन अविरत कार्य करणारे प्राध्यापक डॉक्टर अण्णा वैद्य सर, नरसम्मा महाविद्यालय किरणनगर अमरावती येथील इतिहास विभाग प्रमुख माझे मित्रबंधू प्राध्यापक डॉक्टर TT राठोड सर आणि सर्व पदवीकांक्षी, तुम्हाला पदवी मिळाली त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम अभिनंदन करतो. मित्रांनो, पदवी तुम्ही याच्यापूर्वीही ग्रॅज्युएशनची पदवी घेतली असेल, पोस्ट ग्रॅज्युएशनची घेतली असेल, परंतु या महाविद्यालयामध्ये शिकण्याचा जो तुम्हाला आनंद मिळाला, जो अनुभव मिळाला, तो जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. कारण हे महाविद्यालय चळवळीचं केंद्र आहे. हे महाविद्यालय, या महाविद्यालयातून मानवी मूल्ये नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतभर रुजविलेले मूल्ये तुम्हाला या ठिकाणी ते मूल्य मिळालेले आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल, म्हणजेच ज्या डॉक्टर CR पाटील सर ज्या महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत, एक विभाग प्रमुख आहेत, तत्कालीन कालखंडामध्ये दक्षिण भारतास नव्हे तर मध्य भारतामध्ये नामांकित असलेलं महाविद्यालय, प्रोफेसर राम मेघे आणि इंजिनिअरिंग कॉलेज बडनेरा, ज्या ठिकाणी संपूर्ण भारतात ते प्रसिद्ध होतं, भारतातल्या कानाकोपऱ्यातले विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेत होते. आणि तिथल्या विभाग प्रमुखाचं विद्वत परिषदेच्या सन्माननीय सदस्यांचं वक्तव्य होतं का या महाविद्यालयात आल्यानंतर महाविद्यालयाच्या गेटच्या बाहेर बूट आणि चप्पल काढून ठेवावं असं भान होते, अशी इच्छा होते. म्हणजे पवित्र स्थान म्हणून या महाविद्यालयाला, इतक्या मोठ्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना संबोधणं, विद्वत परिषदेच्या सदस्यांना संबोधणं, यामध्ये महाविद्यालयाचं वैशिष्ट्य आणि थोरपण स्पष्ट होते. आणि म्हणून अशा महाविद्यालयामध्ये आपण पदवी घेतली. ही पदवी घेतल्यानंतर या पदवीचं ज्या पद्धतीनं सुखदेव मॅडमने या ठिकाणी वक्तव्य केलं आणि पदवीच्या संदर्भामध्ये माहिती दिली, मित्रांनो, तुम्हाला फक्त पदवी घेऊन रोजगार मिळवायचा नाही किंवा समाजात पदवी घेऊन फक्त मिरवायचं नाही, तर खऱ्या अर्थाने या डॉक्टर मुकुंद भारसाकडे सर, इंगळे सर, तायडे सर यांना संपूर्ण कार्यकारिणीने या संस्थेनं ज्या या इमारतीमध्ये नव्हे तर या इमारतीच्या प्रत्येक खुर्चीवर, प्रत्येक भागामध्ये जे संस्कार रुजवलेले आहेत, जे मूल्य रुजवलेले आहे, मूल्यांचा स्वीकार करून आपण समाजामध्ये अविरत कार्य कराल हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी एक माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की माझ्या महाविद्यालयाचे माझे शिक्षक इथे हजर आहेत. सर्वप्रथम मी विनंती करेन डॉक्टर अण्णा वैद्य सर, नरसम्मा हिरय्या आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अमरावती सर, TT राठोड सर यांनाही मी विनंती करेन की TT राठोड सर यांचं संपूर्ण विचारमंचाला विनंती करते. तसेच डॉक्टर अण्णा वैद्य सर यांचंही पुस्तक भेट देऊन संपूर्ण विचारमंचाला विनंती आहे की त्यांनी स्वागत करावं. TT राठोड सर, डॉक्टर अण्णा वैद्य सर, नरसम्मा हिरय्या आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अमरावती. डॉक्टर अण्णा वैद्य सर. खूप खूप धन्यवाद सर.
यानंतर सन्माननीय प्राध्यापक CR पाटील सर यांना मी विनंती करेल की त्यांनी आम्हास मार्गदर्शन करावे. विद्वत्त परिषद सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ. मॅडमनी एकदम भावनिक क्षण आणला. म्हणजे अण्णा वैद्य सरांसाठी मॅडम संवेदनशील झाल्या, किती मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे गुरुदक्षिणा आहे. आणि गुरु असावा तर अण्णा वैद्य सरसारखा. ज्या सरांसाठी स्टुडंट रडतो यापेक्षा मोठी डिग्री कोणती आहे की नाही. बरं असो, अड्डा आउटसेट मी पण संवेदनशील झालो. त्यावर उपस्थित अध्यक्ष माननीय प्राध्यापक मुकुंद भाडसाकडे सर, श्री तायडे सर, श्री इंगळे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख ज्यांच्या हस्ते पदवी समारंभ पार पडत आहे ते विद्यापीठाचे संचालक डॉक्टर नितीनजी कोडी, डॉक्टर संतोष बनसोड सर, सिनेट मेंबर सदस्य, अण्णा वैद्य सर, सचदेवे मॅडम, आम्ही सोबतच आहेत. मी मॅडमचा वोटर आहे. फक्त मॅडम अकॅडमिकमध्ये पडल्या हे दुःख झालं. पण चांगला माणूस पडल्यानंतर दुःख होतं. असं कधीकधी मॅनेजमेंटमध्ये असं कधीकधी लोकशाहीत होत असते. चांगले मार्क मिळूनही नापास होते. ते दुःख आहे, कारण असा माणूस मॅनेजमेंटमध्ये पाहिजे, अकॅडमिकमध्ये पाहिजे. अण्णा वैद्य सर, राठोड सर, माझे मित्र प्राचार्य डॉक्टर हमेशबाबू नानवाला सर, आणि आजच्या पदवीदान समारंभाचे खरे नायक, पदवी समारंभ ज्यांनी ग्रहण केला ते सर्व डिग्री होल्डर्स, उपस्थित प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थीगण आणि कर्मचारी. खरं तर आज हा असा योग आहे की आपण या मंदिरामध्ये जिथं उभं आहे, हे मंदिर जर नसतंच तर काय झालं असतं, हा एक म्हणजे झिरोपासून प्रश्न आहे. तर मी भाडसाकडे सरांना, माझी तिसरी भेट आहे. मी एकदा रात्री 10 वाजता, माझं प्रॉपर गाव मलकापूर आहे, मी मलकापूरहून वापस येत असताना 10 वाजता भेट दिली. पूर्ण कॉलेज बघितलं. मी माझ्या कॉलेजमध्ये सांगितलं, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आम्ही फक्त NBA नॅक असलं की स्वच्छता करतो. इथे सर तिथे आल्यानंतर मंदिरासारखं वाटलं. तिथे शूज ठेवला सरांनी, पण डिसिप्लिन, सरांनी शूज ठेवला, मी पण शूज ठेवला आणि पूर्ण बघितलं. नंतर दुसऱ्यांदा आलो होतो, पूर्ण लायब्ररी बघितली. रात्री 10 वाजता विद्यार्थी अभ्यास करत होते आणि तिथे 50 ते 60 विद्यार्थी होते. आता 3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे नुसतं एज्युकेशन नाही आहे, तर आउटकम आहे त्याच्यापासून. डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट अँड रिलिजियस, त्यांच्या संविधानाचा सर्वांनाच फायदा होत आहे. त्यांच्या आणि त्यांनी जे 26 नोव्हेंबर 1949ला जे संविधान नियमित केलं, त्यानंतर त्या संविधानाच्या फ्रेममध्ये राहून आपण काम करत आहे आणि आपल्या सर्वांना ते काम करायचंच आहे. आणि हे संविधान आपल्याला बाजूला करताच येणार नाही. ज्यांनी केलं त्यांना त्रास झालेला आहे. आणि ते संविधान असं आहे की सार्वजनिक, कम्युनिटी हार्मोनी आणि इंटिग्रेटेड रिस्पॉन्सिबिलिटीचं संविधान आहे. ते सर्वांसाठीच लागू आहे आणि आपण त्याच्यामध्ये सर्वांसाठी फ्रेमवर्कमध्ये काम करतो. फार चांगली गोष्ट आहे. त्यावेळेस त्यांनी ते संविधान केलं 1949 साली आणि आजतागायत चालू आहे. त्यावरती पुष्कळ टीका झालेल्या आहेत, त्यावरती पुष्कळ लोक ब्लेम करतात, पण कोणालाही हटवता नाही आलं आणि हटणार पण नाही. आपण सगळे पत्रकार आहेत, म्हणजे आता होणार आहेत, काही वयाने मोठे आहेत, काही सोबत आहेत, काही प्राध्यापक होतील. तर आपल्या पत्रकाराला संविधानाचा फायदा होईल आणि आपण आपल्या विचारांना सत्यता, प्रामाणिकपणाने वाचा फोडाल, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आशा करतो आणि आपण सर्वांना शुभेच्छा देतो. हीच माझी अशी इच्छा आहे. धन्यवाद. मला 2 शब्द बोलण्याचा चान्स दिला त्याबद्दल. मी थोडासा रिअलिस्टिक बोलतो, मी थेरॉटिकल नाही आहे. जे आहे ते बोलून देतो. यापुढे पण सरांना आता MSW भेटेल, बरोबर आहे. आणि सरांचं मी आज न्यूजपेपर बघत होतो, तर थोडंसं मी 1-2 शब्द पर्सनल बोलतो. सरांनी सांगितलेलं आहे, समाजाच्या स्वतःच्या मालकीच्या शाळा, कॉलेजेस, बँका, हॉस्पिटल, उद्योगधंदे उभारावेत. हे का उभारावेत? कारण समाजाची उन्नती होईल, याशिवाय उन्नती होणारच नाही. बुलढाणा अर्बन बँकेचा आपला विस्तार झाला. कशामुळे झाला? संघटित असल्यामुळे झाला. संघर्ष करावाच लागेल, पण संघटित असल्यानंतर. आणि यांनी म्हटलेलं आहे, सरांनी एक हेडिंग दिलेलं आहे, कोट केलेला आहे, आपला कमाईचा 20वा हिस्सा चळवळीच्या दिला पाहिजे. आणि हा
त्याचा उपयोग करून सरांनी हे एवढं मोठं जे भव्य दिव्य जे इमारत बांधलेली आहे आणि त्याचा उपयोग होऊन राहिलेला आहे, फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि ही कौतुकाची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये. माझा समाज आहे लेवा पाटील, गरज नाही इथे बोलण्याची, पण मी बोलून राहिलो. तर एक समाजाचा मेळावा झाला. मी त्यांना सर त्या लोकांना म्हटलं चला, म्हटलं मी येतो, माझे मित्र आहेत प्राचार्य, आणि इथलं एक केस स्टडी सांगतो तुम्हाला की समाजाचा 20% हिस्सा दिल्यानंतर ते म्हणजे 1000 द्या आणि 2000 द्या, काय मागून राहिले म्हटलं 1000-2000. तुम्ही आपल्या कमाईचा 20% हिस्सा द्या म्हटलं बा, आणि त्याच्यातून आपली प्रगती करा, हॉल बांधा. बरोबर आहे की नाही? आणि हे जे सरांनी केलेलं आहे हे त्याचीच फलश्रुती आहे. याच्यावरती विश्वास पण असतो आणि हा विश्वासाचाच एक मोठा भाग आहे. असो सर, तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि तुम्ही खूप चांगलं काम करून राहिले. म्हणजे गाडगेबाबा संत तुकडोजी महाराजांनी हेच काम केलेलं आहे चळवळीचं, आणि त्यांनी खूप मोठं उभं केलेलं आहे आणि त्याचा आउटपुट आपल्याला मिळालेला आहे, आउटपुट दिसत आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले सन्माननीय डॉक्टर नितीन कोळी सर, संचालक परीक्षा मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांना मी विनंती करेल आम्हास मार्गदर्शन करा. थँक्यू मॅडम. आजच्या या पदवी वितरण समारंभ कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सर, या मंचावर उपस्थित डॉक्टर संतोष बनसोड सर, डॉक्टर CR पाटील सर, डॉक्टर वर्षा सुखदेव मॅडम, अण्णा वैद्य सर, राठोड सर, माझे मित्र प्राचार्य नानवाला सर, या प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष माननीय रमेशजी तायडे, सचिव मान्य अशोकजी इंगडे, या सभागृहात उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. या संस्थेत आल्यावर एक वेगळं काही जाणवलं. लोकसहभागातून, लोकवर्गणीतून कसा चमत्कार उभा होऊ शकतो हे याचं एक उदाहरण आहे. सर्व म्हणतात की बाबासाहेबांनी जगण्याचा अधिकार दिला, पण बाबासाहेबांची लढाई काही जगण्यापुरतं मर्यादित नव्हती. तर प्रतिष्ठेचं जीवन, अ डिग्निफाईड लाईफ जगण्यासाठीचा तो संघर्ष होता. आणि डिग्निफाईड लाईफ जगण्यासाठी शिक्षण हेच एक हत्यार आहे, हेच एक माध्यम आहे, हे बाबासाहेबांनी या संपूर्ण समाजाला, बहुजनांना सांगितलं होतं. आणि बाबासाहेबांनी दिलेले या मंत्रावर भारसाकडे सर आणि हे सर्व टीम हे काम करत आहे. खरं या समाजाला मुक्त आणि निर्भीड करून शिक्षण देण्याचा जो विडा, जे शपथ त्यांनी घेतलेली आहे ती सर्वात जास्त महत्त्वाची आहे. जे कोर्सेस इथे सुरू आहे, जर्नलिझम ही खूप चॅलेंजिंग फील्ड आहे. आजच्या याला सर्वात चॅलेंजिंग फील्ड आहे. म्हणजे काल परवाच वाचलं की न्यूयॉर्क टाइम्स आणि CNN संपादकांना ट्रम्पनी धमक्या दिल्या. म्हणजे CNN आणि न्यूयॉर्क टाइम्स जर याच्यातून सुटू शकत नाही, आपल्याला वाटत होतं की गोदी मीडिया आणि वगैरे भारतातच हे आहे, तर भारतासारखे मूर्ख जगातही आहे हे समजलं आपल्याला. किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त वरचे
मूर्ख आहेत असं समजते. या फील्डमध्ये तुम्हाला फार जास्त अपडेट राहावं लागते, प्रेझेंट करावं लागते. तुमचा सर्व कस, तुमचे सर्व स्किल या फील्डमध्ये लागते. तुम्हीच प्रश्न विचारणार असं नसते, पण तुम्हाला जेव्हा उलटा प्रश्न पडतो, उलटा प्रश्न विचारला जातो, तो तुमच्यासाठी सर्वात जास्त चॅलेंजिंग असते आणि त्याच्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागत असतं. त्याच्यामुळे जर्नलिझम ही फील्ड अत्यंत चॅलेंजिंग आहे. आणि मला इतका आनंद झाला की जेव्हा मी सरांना डिग्री तिथे आपण दिली, वितरित केली, तर लीडर स्टँडिंग ॲज अ एक्झाम्पल म्हणून पुढे येऊन ते जर शिकून राहिले असतील, तर बाबासाहेबांनी दिलेल्या मंत्र ते स्वतः पहिले पाळत आहे आणि ॲज अ एक्झाम्पल म्हणून समाजापुढं स्टँड होत आहे. खूप मोठी गोष्ट आहे सर. म्हणजे मी माझ्या मुलांना सांगत होतो की या जगात सर्वात कठीण गोष्ट कोणती आहे, त्यांना प्रश्न विचारत होतो की या जगातली सर्वात कठीण गोष्ट कोणती असेल, तर ते अनेक सांगत होते, हे नोकरी करणं, ते करणं, हे करणं. तर मी त्यांना सांगितलं की नाही, जगातली सर्वात कठीण गोष्ट आहे शिक्षण घेणं. तुम्ही कोणतीही गोष्ट काढा, त्याच्यापेक्षा कमी एफर्ट्स लागते त्याला. फक्त शिक्षणाला हे जास्त एफर्ट्स लागते आणि तुमचं स्वतःचं जी शक्ती आहे ते शिक्षणासाठी सर्वात जास्त लागते. आणि ती शक्ती सरांमध्ये आहे हे त्यांनी त्यांच्या डिग्रीवर दाखवून दिलं. सर, मी वेळेचं भान ठेवतो, जास्त काही बोलत नाही. तर विद्यापीठात राहून थोडं जास्त बोलण्याची सवय झालेली आहे. पण एक दोन गोष्टी सुचवतो की आपण इथे पदवी वितरण समारंभ घेतला आणि सरांनी सांगितलं की विद्यापीठाच्या जे पदवीदान समारंभ होतो त्याच्यामध्ये गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, कॅश प्राईज असं सर्व वितरित होते. तर ते कसं होते, तर विद्यापीठाच्या याच्यामध्ये एक ट्रस्ट फंड नावाचा एक फंड आहे. मी परीक्षा नियंत्रक जॉईन व्हायच्या पहिले 2.5 वर्ष फायनान्स ऑफिसर होतो. त्याचा एक प्रॉपर स्टॅट्यूट आहे, स्टॅट्यूट 68. आणि त्याच्यामध्ये जे कोणी दान देतात त्यांनी दान निश्चित केलेलं आहे की सुवर्ण पदकासाठी किती दान, रौप्य पदकासाठी किती दान, व्याख्यानमाल्यासाठी असं वेगळं वेगळं तो दाननिधी म्हणून आहे. मला असं वाटते संस्थेने तो एक ट्रस्ट फंड तयार करावं ज्याच्यामध्ये दान दिलं जाईल. सुवर्णपदक, रौप्य पदक, कॅश प्राईज किंवा अजून काही व्याख्यानमाला आहे, अशा प्रकारचं एक ट्रस्ट फंड संस्थेने तयार करावं. आणि त्या ट्रस्ट फंडच्या माध्यमातून, त्याच्या व्याजातून हे सर्व उपक्रम चालते आणि तो फंड कायमस्वरूपी असतो. त्याच्यातून त्याचं एक रेग्युलेशन आहे, स्टॅट्यूटच आहे त्याचा, म्हणजे जितका इंटरेस्ट येतो त्याच्यातून ते ॲक्टिव्हिटी पार पडते आणि उरलेला जो फंड असतो पुन्हा त्याच कॉर्पसला तो जातो. त्याच्यामुळे ते वाढत जाते, पुढच्या वर्षीचं व्याज त्याचं जास्त भेटत राहते आणि असा तो ग्रो होतो. तर हा प्रत्येक विद्यापीठामध्ये आहे. आणि विद्यापीठामध्ये असं झालं की त्यावेळेस 10,000 20,000 घेतलेले जुने असतील आणि आता सुवर्णपदक द्यायचं आहे, रौप्य पदक द्यायचं आहे, त्याचे जे काही रेट्स वाढले मध्यंतरीच्या काळात, आता तर खूपच जास्त झाले. तेव्हा विद्यापीठाने आव्हान केलं की बा याचं काही वाढवून द्या, किंवा ज्यांनी नाही वाढवलं त्यांचं बंद करण्यासंदर्भातही कुठंतरी निर्णय घेण्याचा विचार केला. आणि याची तक्रार झाली सर राज्यपालांकडे.
आणि राज्यपाल महोदय जे सर्व विद्यापीठाचे चान्सलर असतात, त्यांनी सांगितलं की हा बंद करता येत नाही. इट विल बी अ ब्रीच ऑफ ट्रस्ट. तुमच्यावर जो विश्वास ठेवून दिलेला आहे तो तुम्हाला आता बंद नाही करता येत. म्हणजे हा फंड जो असतो सर, हा कायमस्वरूपी असतो आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन मिळते. एक पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन आपण ज्याला म्हणतो ती तयार होते. झटतात विद्यार्थी त्याच्यासाठी. आणि संस्था ही जर करत असेल तर त्या संस्थेचं नावलौकिक होते, बेस्ट प्रॅक्टिसेसमध्ये जाते. उद्या चालून नॅकसाठच्या दृष्टीनंही एक चांगलं हे होते. आणि असं कार्य आपण केलं पाहिजे असं मला वाटलं. तर तुम्ही त्याचे निकष ठरवू शकता. जो प्रथम येईल, जो द्वितीय येईल, किंवा महिलांमधून प्रथम आहे, समाजामधून प्रथम आहे, असं विविध निकष ठेवू शकता. आता ज्याही प्रकारे तुम्ही असं कराल, मला असं वाटते माझं सजेशन तुम्हाला एक्सेप्ट होईल. त्याची तुम्ही रूपरेषा ठरवाल आणि त्याच्यानुसार आपणही आपल्यातर्फे पदक या संस्थेच्या वतीनं चालू करू. सर, प्रोत्साहनपर काही चालू करण्यासाठी मी माझ्यातर्फे 25,000ची देणगी या संस्थेला देऊ इच्छितो. आणि त्याचे निकष मी सांगेल तुम्हाला की मुलींमधून जे प्रथम येईल त्यांना जे काही त्या पैशातनं होईल, प्राईज देता येईल, अजून काही देता येईल, मेडल देता येईल, व्हॉटेवर जे करता येईल ते आपण करावं अशी म्हणजे एक विनंती आहे तुम्हाला. इट्स नॉट नेसेसरी की तुम्ही ते एक्सेप्टच केलं पाहिजे. पण मला असं वाटते की एक पॉझिटिव्ह कॉम्पिटिशनच्या दृष्टीनं हे पाऊल संस्थेने आपल्या उचललं पाहिजे. खूप चांगली गोष्ट आहे. अजून एक सजेशन हे देऊ इच्छितो की जर्नलिझमचा जो कोर्स आहे तो या संदर्भात IIMC एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन ही संस्थाचं एक केंद्रीय संस्था आहे ती. परंतु त्याचं जे कार्यालय आहे सध्या, त्याचं जे कॉलेज आहे ते विद्यापीठ परिसरातच आहे. तिथलेही मुलं यांच्यासोबत काहीतरी इंटरॅक्शन किंवा स्टुडंट एक्सचेंज किंवा असं काही आपल्याला करता येत असेल, MOU करता येत असेल तर ते आपल्या संस्थेच्या दृष्टीनं अत्यंत चांगलं आणि पुढचं ग्रेडेशनच्या दृष्टीनंही ते ॲक्रेडिशनच्या दृष्टीनं अत्यंत एक चांगलं पाऊल राहील. अजून काही संस्था आहे, काही नागपूरच्याही संस्था आहेत, त्यांच्यासोबतही जर आपल्याला करता आलं तर ते अधिक सोयीचं होईल. मला भरपूर काही बोलायचं होतं पण वेळेचं भान ठेवून मी काही जास्त आता बोलणार नाही. परंतु मी पुन्हा संस्थेला भेट देईल. आज या कार्यक्रमाच्याच माध्यमातून नाही, एक वैयक्तिक नितीन कोळी म्हणून मी या संस्थेला भेट देईल आणि पुढे आपल्याला काय करता येईल त्या संदर्भात. कारण मी ज्या पदावर आहे इथे बोलण्याला मला अनेक लिमिटेशन्स त्या पदामुळे येतात. म्हणून हे पद सोडून मी एक सच्चा भीमसैनिक म्हणून इथे येईल आणि त्यावेळेस मी तुमच्याशी संवाद साधील आणि अनेक गोष्टी करील. इथे जितक्या विद्यार्थ्यांना आज पदवी वितरण झालं अलॉंग विथ सर, सर्वांना मी शुभेच्छा देतो. आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर अध्यक्षीय भाषणासाठी मी आमंत्रित करते सन्माननीय प्राध्यापक मुकुंदजी भारसागळे सर यांना.
बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांच्या समग्र मानवी विचारांना विनम्र अभिवादन. आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा कार्यक्रमाच्या विचारमंचावर विराजमान सन्माननीय कोळी साहेब, सन्माननीय बनसोड साहेब, सन्माननीय सुखदेव मॅडम, सन्माननीय पाटील सर, सन्माननीय वैद्य सर, सन्माननीय राठोड सर, आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे सचिव सन्माननीय अशोक इंगळे सर, कोषाध्यक्ष सन्माननीय तायडे साहेब, सन्माननीय प्राचार्य डॉक्टर नानवाला सर आणि सूत्रसंचालन करता करता भावनाप्रधान होऊन अत्यंत प्रेममूलक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अश्रू या ठिकाणी ज्यांना अनावर झालं आहे अशा सूत्रसंचालक आठवले मॅडम, आपल्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्य वजिरे मॅडम, सर्व टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ आणि ते ज्यांनी पदवी संपादन केलेली आहे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा व्यक्तींच्या हस्ते असे सर्व सन्माननीय पदवीधारक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, धम्मदानदाते, बंधू आणि भगिनींनो, माझ्या मित्रांनो, कोळी सरांनी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ जो असतो तो डोळ्यापुढे आणून तशा प्रकारची असणारी एक क्वालिटी, तशा प्रकारचा दर्जा हा या ठिकाणी अस्तित्वात यावा अशा प्रकारचं जे सजेशन आहे, सजेशन नाही, त्यांनी दिलेला तो प्रेममूलक सामाजिक दृष्टिकोनातून तो एक प्रकारचा अत्यंत महत्त्वपूर्ण राष्ट्रीय स्वरूपाचा आदेश आहे आणि तो आदेश शिरोधार्य आहे. तो पुढच्या वर्षाला अंमलात आला म्हणून आपण समजावं अशा प्रकारची ग्वाही सन्माननीय कोळी साहेबांना आपण देऊ आणि पुढच्या वर्षाला कोळी साहेबांना, बनसोड साहेबांना आणि तमाम विचारमंच त्या पदवीदान समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून ज्यांच्या हातून हे पदवीदान समारंभ होईल आणि सुवर्णपदकापासून तर रोखपर्यंत असणारं बक्षीस हे आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाईल अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी मी सरांना देतो. बोले तैसा चाले असं ज्याला म्हणतात, तर केवळ सजेशनच नाही तर कोळी साहेबांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की यासाठी 25,000 डोनेशन हे त्यांनी आजच जाहीर केलेलं आहे. हे सगळ्यांना जमत नाही माझ्या मित्रांनो, हे खूप मोलाचं आहे. 65 वर्ष फक्त भाषणबाजी झाली, 65 वर्ष फक्त भाषणबाजी झाली आपण नेहमी करता म्हणतो आणि म्हणून प्रस्तावनाच खूप झाले. प्रॅक्टिकल वर्क लॅबॉरेटरीमध्ये कधी समाजाला नेला जाईल हा समाज आतुरतेनं वाट पाहत होता. एखादा फिजिक्सचा लेक्चरर घ्या, आता इंजिनिअरिंगच्या या ठिकाणी असणारी प्राध्यापक मंडळी आहे सगळी, तर हे प्रॅक्टिकल वर्कला, थेअरीला जेवढं व्हॅल्यू आहे तेवढं प्रॅक्टिकलला व्हॅल्यू आहे. पण 65 वर्षामध्ये काय झालं आहे की थेअरीच मांडण्यात आली, प्रॅक्टिकल वर्कला कुठं प्रारंभच झालेला नव्हता. तर तो प्रारंभ व्हावा या दृष्टिकोनातून आपली ही ऐतिहासिक संस्था जी आहे ती जन्माला आलेली आहे आणि म्हणून कोळी सरांनी जे या पद्धतीनं जे मार्गदर्शन केलेलं आहे ते खूप मोलाचं आहे. पदवी ज्यांना ज्यांना मिळालेली आहे, आपणाला मुद्दामून सांगतो मी नम्रपणे, मी 2016ला रिटायर झालो. त्यात खूप मोठेपणा माझा नाही आहे. 2016ला झालो आणि 2017ला मी हे कॉलेज त्यावेळेला डॉक्टर प्राध्यापक गणेश बोरकर सर हे चालवत असायचे, अकोला कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क या नावानं. ते माझे विद्यार्थी आहेत, गणेश बोरकर सर माझे विद्यार्थी. आणि मग मी डिसाईड केलं त्याच्या अगोदर सर, मी LRT कॉलेजलाच असताना LRT कॉलेजच्या मुक्त विद्यापीठामध्ये DJ कोर्स होता, डिप्लोमा
ऑफ जर्नलिझम हा कोर्स होता. मी विचारणा केली की आपल्या इथं काही BJ नाही आहे का? म्हणाल नाही. कारण गव्हर्मेंट ज्या ज्या स्वरूपाचं येत आहे त्या अनुषंगानं हवा कुठं वाहत आहे ते मी पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की आपण गेल्या असणाऱ्या एवढ्या 1999 पासून पेपर चालवतो आहे. एखाद्या वेळेला शासन अशा प्रकारे आदेश काढेल की पेपर चालवणारा जो असेल तो त्याच्यामधला स्पेशलिस्ट असला पाहिजे, त्याच्यामधला डिग्रीधारक असला पाहिजे, असं निश्चितपणे शासन हे आणणार आहे. ठीक आहे, आतापर्यंत नाही आणलं, परंतु आता याच्या पुढे देखील ते काही ना काहीतरी होणार आहे. मग मला असं वाटलं आहे की आपला पेपर 99 पासून चालू आहे, 2016 आलेला आहे, आपल्या इकडे जर्नलिझमची एकही डिग्री नाही. म्हणून मी तिथं लेक्चरर असतानाच DJला ॲडमिशन घेतलं. LRT कॉलेजमध्येच मुक्त विद्यापीठामध्ये डिप्लोमा ऑफ जर्नलिझमला ॲडमिशन घेतलं आणि डिप्लोमा झाल्यानंतर म्हटलं चला आता आपण लगेच रिटायर देखील झालो मी 2016ला. मग मी प्राध्यापक डॉक्टर गणेश बोरकर सरांकडे गेलो तर त्यांना म्हटलं की मला ॲडमिशन घ्यायचं आहे. म्हणजे सर ॲडमिशन नाही, तुम्ही विद्यार्थ्यांना प्लीज करू शिकवा. तर मी म्हटलं ठीक आहे, शिकू द्या शिकू, परंतु मला पहिल्यांदा MJ करायचं आहे. आणि मग 2016ला म्हणजे 17च्या नियर अबाउट ॲडमिशन घेतल्यानंतर 2019ची ही माझी जी डिग्री आहे, पदवी आहे, तर या सन्माननीय कोळी साहेब, सन्माननीय बनसोड साहेब यांच्या हातून मला मिळाली. मला एवढं चांगलं वाटायला लागलं आहे. जसं आपल्याला चांगलं वाटते तसंच तेवढंच त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त मला चांगलं वाटायला लागलं आहे. आणि असं वाटतं की याच्यानंतरची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स अँड शिवाजी थॉट्स याच्यामध्ये हे आपण जर दिलं तर माझं ॲडमिशन हे पहिलं राहील आपल्या कॉलेजला. तर या ठिकाणी मग सकाळी मी उल्लेख केला होता, डॉक्टर हर्षदीप कांबळे जेव्हा कॉलेजला इथं आपल्या प्रतिष्ठानला आले त्यावेळेस त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की हे तुम्ही जर्नलिझम आणि सोशल वर्कच का घेतलं इथं पहिल्यांदा. तर आता सुखदेव मॅडमनी वगैरे जे सांगितलेलं आहे की नीड ऑफ द टाईम अँड नीड ऑफ द सोसायटी जो पार्ट येतो, तर मी कांबळे साहेबांना सांगितलं आहे की आम्ही खूप स्वाभिमानानं या मुद्द्यांवर सन्माननीय कोळी साहेब देखील बोललेले आहेत. आम्ही खूप स्वाभिमानानं सांगतो आहे की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, तथागत बुद्धांचे, फुले शाहूंचे, गाडगे बाबांचे, महात्मा फुलेंचे आम्ही अनुयायी आहोत. पण हा स्वाभिमान जो आहे ना, तर हा स्वाभिमान मला असं वाटते की केवळ भाषणामध्ये जास्त राहिलेला आहे. कांबळे साहेबांना जेव्हा मी सांगत होतो याच बाजूच्या रूममध्ये, तर ते ऐकत बसले. तर म्हटलं साहेब गंमत अशी आहे की बाबासाहेबांचा अनुयायी म्हणणारा माणूस जो असेल ना, तर त्याला साधा त्याच्या घरी एखाद्या भंतेजीचं प्रवचन जर असेल तर त्याला बातमी देखील लिहिता येत नाही, त्याला पत्रकारांना धुंडाळावं लागतं. आणि म्हणून आर्टिकल वगैरे लिहितील लोक, परंतु वृत्तांत झाला, न्यूज झाली, एखादी असणारी मुलाखत झाली, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, खूप आपण सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असणारे जर्नलिझमला किंवा पत्रकारितेला हा चौथा स्तंभ मानलेला आहे वगैरे वगैरे. परंतु हे सगळं ज्यांना स्वाभिमानानं सांगावं वाटते त्यांच्याकडे जर्नलिझमचं किंवा पत्रकारितेचं काय काय नॉलेज काय आहे. समाजशास्त्राच्या खूप व्याख्यानं दिल्या जातात, परंतु त्याच्यातले जे आयाम आहेत त्याचं विश्लेषण त्या लोकांना कसं करता येणार आहे. आणि म्हणून सध्या या गोरगरीब समाजाला, मागास बहुजन समाजाला जर्नलिझम आणि या समाजशास्त्राची खूप आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण पहिल्यांदा असणारं हे कॉलेज या ठिकाणी घेतलेलं आहे. तर म्हणत मग याच्या पुढचा टप्पा तुमचा कोणता राहणार आहे. तर मी त्यांना सांगितलं आहे की हा न्यायपत्र पेपर जो आहे हा दैनिक केव्हाचाच निघाला असता, परंतु सध्याची पत्रकारिता जी विकाऊ पत्रकारिता आहे ही स्वाभिमानाची पत्रकारिता नाही आहे. काही अपवाद वगळता ही स्वाभिमानाची पत्रकारिता नाही आहे. म्हणून आजचे असणारे वर्तमानातील जे पत्रकार आहेत त्या समाज न्यायपत्रामध्ये काम नाही करू शकत. त्याकरता हा दैनिक पेपर थांबलेला आहे, दैनिक व्हायचा थांबलेला आहे. हा हिंदी, इंग्लिश, मराठी तिन्ही भाषेमध्ये दैनिक आता कमी कालावधीमध्ये निघणार आहे. याच्यामध्ये शेकडो पत्रकारांची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपल्या महाविद्यालयामध्ये जे उत्तम दर्जाचे विद्यार्थी असतील, ज्यांनी आता पदवी घेतलेली आहे,
पत्रकारितेची पदवी आहे, समाजशास्त्राची पदवी आहे, जे BHWची पदवी असेल, BJची असेल, MJची असेल, तर हे विद्यार्थी इथून कुठे जाणार नाहीत. हा जो पेपर आहे महाराष्ट्रभर तो स्प्रेडअप केला जाईल. या तमाम दर्जेदार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी राहणार आहे. फक्त पोट भरण्याचा मुद्दा नाही आहे, परंतु त्यांच्या आर्थिक विकासाला चालना देखील मिळालेली पाहिजे. आणि म्हणून मग कांबळे साहेबांनी याला मान्यता दिली. जसं आता कोळी साहेबांनी सांगितलं त्याच पद्धतीनं कांबळे साहेबांनी देखील सांगितलं की माझी जिथं जिथं तुम्हाला आवश्यकता वाटेल, जिथं मदत मला वाटेल तुम्हाला माझ्या संदर्भातली, तर मी सदैव माझी आठवण करा, मी तयार राहणार आहोत. या अनुषंगानं माझ्या मित्रांनो, आपल्या जर्नलिझमचे विद्यार्थी सर, मुद्दामून मी कोळी साहेब, बनसोड साहेब आणि तमाम पाहुणे मंडळीला सांगू इच्छितो, येणाऱ्या 5 ते 7 वर्षामध्ये अकोला जिल्ह्याच्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये 1800 खेडे आहेत अकोला जिल्ह्यामध्ये, एक हे मॉडेल उभं राहावं. तर प्रत्येक खेड्यामध्ये 5 कर्मचाऱ्यांचं ऑफिस राहील प्रतिष्ठानचं. 18×5 9,000 कर्मचारी येणाऱ्या 5 ते 7 वर्षामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये कार्यरत राहणार आहे. त्या खेड्यामध्ये आपल्या महाविद्यालयातून उत्तम दर्जाचं शिक्षण घेतलेले जे विद्यार्थी आहेत, BJ आणि MJचे आणि BHWचे, आणि या मान्यवरांच्या माध्यमानं आपण मंगल कामना करूया, अपेक्षा करूया की MSW देखील लवकर येईल आपल्याला. आणि म्हणून हे जे 5 विद्यार्थी आहेत त्या खेड्यामध्ये, हे आपल्या महाविद्यालयातील ग्रॅज्युएट झालेले, PG झालेले विद्यार्थी त्या ठिकाणी राहतील. त्या खेड्यातील दारिद्र्य रेषेखालील जे घरं असतील, त्या घरातील नागरिकांना कृषी विद्यापीठाप्रमाणे पगारी नोकरी त्यांना त्या खेड्यामध्ये प्रतिष्ठानद्वारे देण्यात येईल. दारिद्र्य रेषेखालील असणार आहे की प्रतिगाम्यांच्या कामाला जाऊन तुम्ही जे तुमच्यावर अन्याय होतो, शोषण होते, तर ते होणार नाही. पगारी नोकरी अक्षरशः राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह फार्मिंग ही त्या ठिकाणी अस्तित्वात येईल. हे तर झालं फक्त ग्रामीण भागातील भाग. तर या मान्यवरांच्या सहकार्यानं अकोला जिल्ह्याच्या प्रत्येक असणाऱ्या तालुक्यामध्ये नर्सरी टू सिनियर कॉलेज इंग्लिश मिडियमच्या संस्था ह्या निश्चितपणे येणाऱ्या 5 ते 7 वर्षामध्ये उभ्या राहतील. त्याच्यामध्ये देखील आपल्या जर्नलिझमचे, BHWचे, MSWचे विद्यार्थी त्या ठिकाणी उपयोगी येणार आहेत. फक्त मुद्दा एकच आहे की दर्जेदार असणारं एज्युकेशन हे विद्यार्थ्यांनी घ्यावं. सकाळी देखील मी कोळी साहेबांना सांगू इच्छितो की सकाळी मी सांगितलं आहे की ज्या असणाऱ्या महाविद्यालयामध्ये फक्त डेस्क बेंच पडलेले असतात आणि विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा स्टाफची संख्या जास्त असेल, ॲडमिशन भलाई किती असेल, तर असे महाविद्यालय चालून देखील काय फायदा आहे. भांडवलदार मंडळी चालवते हा भाग वेगळा आहे. भांडवलदारांचं लक्ष काही सामाजिक बदल व्हावा, शैक्षणिक बदल व्हावा अशा प्रकारचं काही नसते. आणि म्हणून या ठिकाणी आपण मुद्दामून ही मान्यवर मंडळी जी आहे, खूप तोलामोलाची मंडळी आहे. तर मी सांगू इच्छितो की असा कोणता फॉर्म्युला आहे की जेणेकरून त्या महाविद्यालयामध्ये ॲडमिट झालेल्या विद्यार्थ्यांची कागदावर जसा नियम आहे की 70-75% प्रेझेंटी आवश्यक आहे, तर हे प्रत्यक्षपणे प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट करता येईल. विद्यापीठाच्या स्तरावर 100% याचा अंमल होऊ शकते असा माझा कयास आहे. विद्यापीठाच्या स्तरावर 100% याचा अंमल निश्चितपणे होऊ शकतो. त्याचा एक जर पायंडा मुद्दामून सांगतो आहे, नम्रपणे सांगतो, कारण त्याच्याबद्दलचा खूप जीव तुटते. तुम्ही आपण कधीही, आता मी LRT कॉलेजला 35 वर्ष काढले, तुम्ही आपण सगळ्यांनी खूप प्रामाणिकपणाने ड्युट्या केल्या आणि करत आहोत. एक दिवस देखील पिरियड ऑफ नसलेले आपण मंडळी आहोत. 70-80% वर विद्यार्थी प्रेझेंट 6वा पिरियड असला तरी सांगतो असतील म्हणजे असतील. तर आता हे तमाम भकास अवस्था पाहून खूप वाईट वाटते. प्राध्यापकांनाही खूप वाईट वाटत असेल निश्चितच, कारण तो फुकट पगार घेताना खूप वाईट वाटलं पाहिजे.
आणि म्हणून विद्यार्थ्यांची संख्या महाविद्यालयामध्ये हे असण्यासाठी विद्यापीठ याच्यावर निश्चितपणे कार्यवाही करू शकते असं माझं प्रामाणिक मत आहे. विद्यापीठानं जर ठरवलं की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्कच्या प्राचार्यांनी हे विद्यार्थी 75% प्रेझेंट नसल्यामुळे प्रत्येक 3 महिन्यांनी किंवा 2 महिन्यांनी जर रिपोर्ट दिला तर तिथला विद्यार्थी किमान आपल्या विद्यापीठाच्या कोणत्याही महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार नाही असा दंड जर, म्हणजे त्यातला एक भाग सांगतो मी. आय डोंट नो ॲक्च्युली व्हॉट शुड बी देअर. कारण काय होते की याचा अंमल जर एका महाविद्यालयाने केला तर तो विद्यार्थी म्हणते तुमच्यासारखे 50 महाविद्यालयात होतो. तो विद्यार्थी इकडून निघतो आणि तिकडे ॲडमिशन घेतो. तर अशा प्रकारचं कुठलं तरी बंधन जर आणलं तर किंवा ठीक आहे, आपल्या अन्य विद्यापीठामध्ये आपण नाही काही करू शकू, तर आपल्या विद्यापीठामध्ये कोणत्याही असणाऱ्या महाविद्यालयामध्ये त्या विद्यार्थ्याला जर प्रवेश देता आला नाही तर ही गोष्ट जी आहे समाजाच्यासाठी खूप महत्त्वाची राहणार आहे. माझ्या मित्रांनो, आज पालक देखील उदास झालेला आहे. पालकांची उदासीनता वाढत आहे. विद्यार्थी घरून निघतो आहे. हे आपलं कॉलेजेस बाजूला, आपण नॅचरल कॉलेजेस जे आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज झालं आहे, मेडिकल कॉलेज झालं, याचा भाग वेगळा आहे. नाही आम्ही ते बघत आहे. आय डोंट नो ॲक्च्युली. मला असं वाटते की किमान तिथं नसावं. हां, तर हे खूप वाईट अवस्था झाली. असं वाटायचं पहिल्यांदा की हे कोचिंग क्लासला गर्दी असेल. कोचिंग क्लासची देखील माहिती काढली मी, त्या ठिकाणी देखील विद्यार्थी ॲबसेंट आहे. आणि म्हणून हा गंभीर असा मुद्दा जो आहे, कारण म्हणजे बोगस विद्यार्थ्यांना, आताचे विद्यार्थ्यांना ज्यांना डिग्रीज मिळाली ते खूप चांगले विद्यार्थी आहेत असं सांगून मी पुढे सांगतो, बोगस विद्यार्थ्यांना पदवी देताना खूप वाईट वाटते ना. प्रामाणिकपणाने डिग्री मिळाल्यानंतर त्या डिग्रीचा निश्चितपणे उपयोग होतो, आणि ज्या डिग्रीचा निश्चितपणे उपयोग होतो समजायचं की ती डिग्री बोगस नाही आहे. आपण घेतलेल्या शिक्षणाचा तंतोतंत उपयोग कुटुंबापासून तर समाजापर्यंत करता आला पाहिजे, त्याला म्हणायचं ते शिक्षण. आणि म्हणून या दृष्टिकोनातून खूप तोलामोलाची मंडळी, विद्यापीठाची जी मंडळी आहे आपली, खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून याच्यावर गांभीर्याने विचार व्हावा. आणि आपण ही संस्था आपल्या सगळ्यांची आहे. महाराष्ट्रातील तमाम मागास बहुजनांची आपली ही संस्था आहे. आणि म्हणून हे जे आपल्याला सजेशन्स आहेत ते खूप मोलाचे आहेत. हे मी आपल्याला सांगू इच्छितो सर, की हे जे आपल्या 4थ्या पेजवर समाज उत्कर्ष दान योजना आहे ना, समाज उत्कर्ष दान योजना विद्यार्थ्यांसाठीच आपण प्रारंभ केलेली आहे. याच्यामध्ये किमान 2000 लोक होणार आहेत. आता 2-3 महिन्यापासूनच ही प्रारंभ झालेली आहे. आपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येक महिन्याला कोणी 200 रुपये मरेपर्यंत त्यांनी डिसाईड केलेलं आहे. मरेपर्यंत मी प्रति महिन्याला 500 रुपये देणार, मरेपर्यंत प्रति महिन्याला 1000 रुपये देणार, मरेपर्यंत मी 200 रुपये देणार. हे विद्यार्थ्यांच्या फक्त शैक्षणिक दर्जा वाढण्याच्या दृष्टिकोनातून समाज उत्कर्ष दान योजना प्रारंभ केलेली आहे. म्हणजे सन्माननीय कोडी साहेबांनी जे आता सजेशन दिलेलं आहे त्याचा अंमल, या योजनेचा पहिला उपयोग जो आहे तो साहेबांनी सांगितला त्याप्रमाणे आपण करूया. लाखो रुपये आपल्याकडे निश्चितच आतापर्यंतही जमा झालेले आहेत. आपली सुभेदार रामजी आंबेडकर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे त्याच्यामध्ये त्याचं अकाउंट ओपन झालेलं आहे. आणि तो पैसा या गरीब विद्यार्थ्यांसाठी आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी. सर, हे पहिलं महाविद्यालय आपलं कदाचित असेल, आपल्याला माहितीसाठी सांगतो की आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावा म्हणून उपस्थिती भत्ता महिन्यावारी चालू केला आपण संस्थेनं. नॉन ग्रँटेड असणारी आपली संस्था आहे. उपस्थिती भत्ता 500 गव्हर्नमेंट एवढा देत नाही आहे. वर्षाचे 6000 गव्हर्नमेंट देत नाही आहे. 500 रुपीज की विद्यार्थ्यांना कमीत कमी जाणे येण्याचं पेट्रोल निघालं पाहिजे महिन्याचं, जाणे येण्याचं ॲटोचं भाडं, बसचं भाडं निघालं पाहिजे त्यांचं. परंतु तरीही हा उपाय लागू होऊन नाही राहिला. हा उपाय लागू नाही होऊन राहिला सर. म्हणजे समजायचं
की समाजाची आर्थिक ताकद थोडी वाढलेली आहे, आपली आर्थिक डिग्री वाढवा लागणार आहे. लोक अनेक म्हणतात की समाज प्रबोधनाला आपल्या हॉलमध्ये जे 2-3 हजार लोकांची कपॅसिटी आहे खालच्या हॉलची, त्याच्यामध्ये हे 70% लोक म्हणते सर रिटायरच लोक येतात, विद्यार्थी कुठे गेले. तर त्यांना सांगितलं आहे की समाज व्यवस्थेचा अभ्यास करून आपण याच्यापुढे निश्चित करणार आहोत की कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना 12व्या वर्गाचे विद्यार्थ्यापासून तर PG पर्यंतचे विद्यार्थी जे आहेत त्यांना कार्यक्रमाला उपस्थिती भत्ता आपण आता डिसाईड करणार आहोत. कार्यक्रमाला उपस्थिती भत्ता. सिनेमाच्या टाकीजमध्ये कसं तिकीट दाखवलं की आतमध्ये जाऊन 3 घंटे उठू नका, असं 2 तास कार्यक्रमाला बसा आणि जाता जाता 300 रुपये घेऊन जा. ठीक आहे, क्लास 1 क्लास 2चे असणारे विद्यार्थी त्याचे विद्यार्थी येणार नाहीत, त्यांचे मुलं मुली येणार नाहीत, परंतु किमान रिक्षा चालवणाराचे, किमान मोलमजुरी करणाऱ्यांची मुलं त्या ठिकाणी कार्यक्रमाला येतील की झाला या कार्यक्रमाला दरवाजे बंद होतील. 2 तास बिलकुल कोळी साहेबांचं व्याख्यान ऐका, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, आणि जाता जाता उपस्थिती भत्त्याची बिलकुल ते पैसे घ्यायचे, पाकिट घ्यायचं आणि बाहेर जाऊन चहा वगैरे घेऊन मग जायचं. तर हे काहीतरी आपल्याला याचा अंमल समाज व्यवस्थेत जो बदल होत आहे त्या बदलाप्रमाणे आपल्याला बदलावं लागेल. त्यानंतर हे सर अजून आपल्या महाविद्यालयाचं एक वैशिष्ट्य आहे, तरी तो हे काही लागू होऊन नाही राहिलं. कोणतं? येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची हमी आपली आहे, जाहीर केलं सर आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्कमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची हमी. फक्त कंडिशन एकच आहे की तुम्ही शिक्षण कसं घेतलं पाहिजे. तो विद्यार्थी रेग्युलर असला पाहिजे, 75% प्रेझेंटी असली पाहिजे, अभ्यासात तो निपुण असला पाहिजे, त्याचा आचार विचार उच्चार चांगला असला पाहिजे, भांडणखोर नसला पाहिजे, रिझल्ट चांगला दिला पाहिजे, आहे असा नोकरीची हमी. परंतु तरीही हे औषध लागू अद्याप होऊन राहिलेलं नाही. म्हणून याचे सूत्रधार कंट्रोलर, जसे एक्झाम कंट्रोलर आपण आहात तसे याचे सगळे कंट्रोलर देखील आपण आहात. याच्यावर अंमल आपण निश्चित करू शकता अशी हात जोडून नम्र विनंती आपणाला आहे. आणि निश्चितपणे याचं काहीतरी याचा अंमल होईल अशी आपण अपेक्षा करूया, अशी मंगलकामना करतो. आणि आपण खूप वेळ दिला, मी जास्त बोललो त्याबद्दल माफी मागतो आणि माझे या ठिकाणी असणारं अध्यक्ष भाषण संपवतो. जय भीम. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक सन्माननीय फरपट सर यांना मी आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क अकोला येथे आज दुसऱ्या सत्रामध्ये जो पदवीदान समारंभ कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमाला आपले लाभलेले आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक मुकुंद भारसागळे सरांनी या ठिकाणी जो उल्लेख केलेला आहे, म्हणजे मी तर असं म्हणेल की म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो, पण आता मला एक नुकतंच सरांच्या बोलण्यातून एक हे आलं की अफलातून प्रयोगाचे शिल्पकार, अफलातून प्रयोगाचे शिल्पकार म्हणून मी मुकुंद भारसागळे सरांचा या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. कारण सर नेहमी तोच विचार करत असतात की काय नेमकं आपण वेगळं करू. नेहमी सरांच्या डोक्यात ते चालू असते की काय करता येईल फरफट सर. म्हणजे सरांचा एकच प्रश्न असतो, काय करता येईल आपल्याला. कोणालाही सर भेटताना विचारत असतात काय करता येईल आपल्याला. म्हणजे सरांचा उद्देश हा आहे किंवा काहीतरी आपल्या हातून चांगलं घडावं हा नेहमी सरांचा उद्देश असतो. आजच्या या आपल्याला पदवीदान समारंभाला आणि आठवणीतल्या अशा पदवीदान समारंभाला आपल्याला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती चे सदस्य माननीय डॉक्टर संतोष बनसोड सर, याशिवाय विद्वत्ता परिषदेचे सदस्य डॉक्टर CR पाटील सर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे परीक्षा मंडळाचे संचालक माननीय डॉक्टर नितीन कोळी सर, या सर्व मान्यवरांनी आपल्याला या ठिकाणी अनमोल असं मार्गदर्शन केलं. निश्चितच त्या भविष्यात आपल्याला आपल्या करिअरमध्ये लाभदायी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला सोबतच अकॅडमिक काउन्सिलच्या सदस्या प्राध्यापिका डॉक्टर वर्षा सुखदेवे मॅडमसुद्धा लाभल्या होत्या. त्यांनीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पत्रकारितेमध्ये AI टेक्नॉलॉजीचा आपण कशा पद्धतीनं वापर करून आपण योग्य पद्धतीने पत्रकारिता करू शकतो याचा उल्लेख या ठिकाणी केला आणि आपल्याला मार्गदर्शन केलं.
त्याबद्दल मी मॅमचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. सोबतच नरसम्मा हिरय्या आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे अण्णा वैद्य सर आणि टी राठोड सर हे सुद्धा आजच्या या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिले. त्याबद्दल सुद्धा मी या सर्व मान्यवरांचं आभार मानतो. आणि आपला अधिक वेळ न घेता एक छोटासा शेर या ठिकाणी सांगू इच्छितो आणि थांबतो. ख्वाबों को हकीकत में बदलना है अभी, ख्वाबों को हकीकत में बदलना है अभी, आसमान से आगे निकलना है अभी. ये डिग्री तो बस एक शुरुआत है, ये डिग्री तो बस एक शुरुआत है, जीवन में बहुत कुछ करना है अभी, जीवन में बहुत कुछ करना है अभी. प्रतिष्ठानने आपल्याला दिलेले संस्कार आणि या ठिकाणी मान्यवरांनी आपल्याला जे अनमोल असं मार्गदर्शन केलं, यातून आपलं भविष्य निश्चितच उज्ज्वल घडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय भीम. आणि अध्यक्षांच्या वतीनं आजचा हा आपला कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. भीमबाच्या प्रेरणेने
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ एकीचे त्या बळाचे फळ मिळे अनंत सहकारी शेती करुणी ती उंच विनमान ती उंच विनमान भीमबाच्या प्रेरणे